नमस्कार. गोष्टी अवलिया लोकांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग असतो आणि कष्ट तिथे फळ असते. सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुका आणि करमाळा तालुक्यामधील दुष्काळी गाव देलवडी. कितीही पाऊस पडू द्या, उन्हाळ्यामध्ये पाण्याची मात्र वानवाच असते. त्या गावामध्ये 80 वर्षाच्या अवलियाने आपल्या घरासमोर सुंदर अशी परसबाग निर्माण केलेली आहे. मनामध्ये इच्छाशक्ती असली की अशा व्यक्तीला वयाचं बंधन नसतं. आपल्या दारामध्ये निसर्ग हा सगळ्यात मोठा आपला सोबती असतो. आंबा, चिक्कू, केळी, पाम, खजूर, पपई असे आणि त्याबरोबर आणखी भाजीपाला, त्याचबरोबर फुलांची झाडं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वृक्षांनी घर कसं सजवावं याचं आदर्श उदाहरण ही परसबाग आहे. हे गाव पूर्णपणे टेकडीवरती आहे. उन्हाळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उष्णता जाणवते, परंतु एक परसबाग निर्माण केल्यामुळे या ठिकाणच्या आसपासच्या भागामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे आणि कितीही तापमान असलं तरी या ठिकाणी मात्र आपल्याला थंडावाच पाहायला मिळतो. ज्या घराच्या अवतीभोवती असे मोठे वृक्ष असतात त्या ठिकाणचं तापमान उन्हाळ्यामध्ये सुद्धा निश्चितच त्या ठिकाणी असणाऱ्या तापमानाच्या 5 ते 10 अंश सेल्सिअस तापमान कमी होतं. म्हणजे वृक्ष आपल्या घरासभोवती असणं किती महत्त्वाचं आहे, परसबाग असणं किती महत्त्वाचं आहे, याचं हे एक आदर्श अशा प्रकारचं उदाहरण आहे. परसबागेचे फायदे. पहिला फायदा म्हणजे आपल्या घराची सुंदरता वाढते, हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. त्यानंतर दुसरा फायदा की आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घराभोवती थंडावा निर्माण होतो आणि आपण त्या झाडांच्या वृक्षांच्या सावलीमध्ये बसू शकतो, झोपू शकतो. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण याच्यावरती कोणत्याही प्रकारची केमिकल फवारणी करत नाही. त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवारामधील सदस्यांना सेंद्रिय अशा प्रकारची फळे खायला मिळतात, ज्यामुळे आपल्या शरीरावरती कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. मग विचार कसला करताय? आपणही आपल्या घराच्या सभोवताली झाडे लावा. घर छोटे असले तरी चालेल, खूप मोठा बंगला नसला तरी चालेल, साधं घर असू द्या, पण आज घराच्या सभोवताली झाडं असणं खूप अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणून अशी आदर्श परसबाग आपल्या घराच्या सभोवताली निर्माण करा, ज्यामुळे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये वाढ होईल, जागतिक तापमान आपण कमी करू शकू आणि ज्यामुळं पृथ्वीचं जे दोहन होत आहे हे रोखण्यासाठी आपला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तरी यामध्ये हातभार लागेल. मग विचार न करता आजच आपल्या घराच्या अवतीभोवती परसबाग निर्माण करण्याचं महान कार्य हाती घ्या आणि देशासाठी आणि या जगासाठी एक थोडासा तिळाचा का होईना हिस्सा आपण बनूया.
सोयरी वनचरे